सर्वांना नमस्कार. आज घरातली सगळी कामे मी पटपट आवरून घेतलेली होती, कारण आज मला विवांच्या स्कूलमध्ये जायचं होतं. कारण विवांच्या स्कूलमध्ये आज होता सेमिनार, ओपन हाऊस आणि थोडासा छोटासा प्रोग्राम पण ठेवलेला होता त्यांनी. तर वर्षातून एकदा हा प्रोग्राम असतोच आणि आज मी लवकरच आलेली होती, 15-1 मिनटं लवकर आलेली होती. आणि शुभ्रा आणि तिच्या फ्रेंड उभ्या होत्या, कारण त्यांचाही डेमो दाखवणार होते तिथे. कारण शुभ्रा माझी कराटेमध्ये आहे आणि कराटेचे काही डेमो तिथे दाखवणार होते, त्यामुळे शुभ्राही तिथे होती. आणि त्यानंतर मग लगेचच विवांच्या क्लासचा नंबर आलेला होता. सर्व पॅरेंट जे आहे ते आपापल्या मुलांच्या सोबत बसलेले होते बेंचेसवर, कारण रोल नंबर वाईज बसवलेलं होतं सगळ्यांना. आणि मुलांनी छान स्वागत गीत पण गायलेलं होतं आणि टीचरांची तशी तयारी चाललेलीच होती. आणि सर्व प्रोग्राम जो आहे तो मुलंच करणार होते, म्हणजे सूत्रसंचालन वगैरे सर्व काही मुलंच करतात. आणि खूप छान आहे, मला वाटतं हे दुसरंच वर्ष आहे स्कूलचं. हा छान सेमिनार त्यांनी चालू केलेला आहे, तर खूप छान वाटतं. यातून मुलांची आपल्या प्रोग्रेस आपल्याला बघायला भेटते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांमध्ये स्टेज डेअरिंग येते, म्हणजे कॉन्फिडन्स येतो मुलांमध्ये समोर येऊन बोलण्याचा. त्यांच्या मनातली जी भीती आहे ती पूर्ण निघून जाते. तर खूप छान सेमिनार असतो. विवांपेक्षाही शुभ्राचा सेमिनार खूप छान असतो. तर घरी आल्यानंतर हे आमचं छोटंसं पार्सल आलेलं होतं. तर विवानने लगेचच उघडून बघितलेलं होतं. छान कापूर मागवलेला होता. आता दोघं बहीण भावांची इतकी मस्ती चाललेली असते घरी आल्याच्या नंतर. तर शुभ्राची आणि विवानची तीच मस्ती चाललेली होती. शुभ्राने विवानला मारलेलं होतं, पण विवानला काहीही फरक पडत नाही. तर त्यांना ओरडण्याचं काम जे आहे ते नेहमीप्रमाणे माझं चालू होतं. त्यानंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चाललेली होती. बऱ्याच दिवसांपासून आम्ही कढी केलेली नव्हती आणि तसंही आता ऊन पण पडायला लागलेलं आहे. तर शुभ्राच्या पप्पांना काहीतरी थंड पिण्याची इच्छा होती. तर त्यांनी त्यांच्यासाठी ताक आणलेलं होतं आणि मग सोबतच मी कढीसाठी पण आणा असं सांगितलेलं होतं. शुभ्रा तिच्या स्कूलमधल्या फ्रेंडच्या तिच्या काही गप्पा गोष्टी चाललेल्या असतात, तर त्या पण आमच्यासोबत काही वेळेस शेअर करत असते. तर छान ते सांगत होती. ते करता करताच माझा स्वयंपाक पण चाललेला होता. आता इथे ताक जे आहे ना, ते मी त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ घेते आणि त्यामुळे कढी जी आहे ती छान घट्ट होते. तर ते थोडंसं कालवून घेतलेलं होतं आणि शुभ्राचं तेच चाललेलं होतं, आज काय बनवती मम्मी. तर शुभ्राच्या पप्पांनी इथे सांगितलेलं होतं की आज कढीवर दही मारतोय. तर त्यावर आम्हाला थोडंसं हसायला आलेलं होतं. तर त्यांनी छान त्यांच्यासाठी ताक तयार केलेलं होतं. आणि ते आता आमच्या विवानला होमवर्क नसला की हे असे काहीतरी त्याचे रिकामटे उद्योग चालू असतात आणि सोबत मग तो त्याच्या पप्पांनाही घेतो. हाताला ग्ल्यू चिपकवून घेतलेला होता आणि मग त्याचं चाललेलं होतं गाडी बनवायचं काम. तर गाडी अशी की आईस्क्रीमच्या काड्या घेतलेल्या होत्या आणि त्याच्या काही जुन्या गाड्या होत्या, त्याची रिमोट, त्याची बॅटरी आणि त्याचे छोटे छोटे चाक काढलेले होते आणि दुसरी स्पेशल वेगळी त्याच्या पद्धतीने गाडी तयार करायचं चाललेलं होतं. तर शेवटी त्याच्या पप्पांनाच त्याने कामाला लावून दिलेलं होतं. आणि इकडे माझाही जवळजवळ पूर्ण स्वयंपाक झालेलाच होता. तर कढीला छान गरमागरम फोडणी दिलेली होती आणि हे असं छान जेवण झालेलं होतं आमचं. कढी, भात, पोळ्या आणि सोबत पापड. चला तर भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.